विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कुणाचंही नाव न घेता दगडखाणीत उत्खनन करणारा जर हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत असा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर टोपमधील ठेकेदार शिवाजी पोवार यानं नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 5 वर्ष आपण करत आहोत, त्यातूनच सुमारे 17 कोटींचं हेलिकॉप्टर आपण विकत घेतल्याचा दावा पोवार यांनी केलाय। आता तुम्ही कोकणाचा विषय काढला, आपल्या कोकणामध्ये कामं चालू आहेत आणि तिथं हेलिकॉप्टर तुम्ही घेतलं, म्हणजे याचा विषय होऊन पुन्हा तो प्रश्न निर्माण अशी कोकणात कुठली काम आहे की ज्याच्यातून तुम्ही हेलिकॉप्टर घेऊ शकता? या संदर्भात काय तुम्ही? कोकणात रत्नागिरी नागपूर रस्त्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये मी आंबाघाट ते मिऱ्याबंदर इथपर्यंत मी जवळजवळ 25% मी त्या कामात सहभागी आहे। आणि मुंबई गोवा हे जवळजवळ 5 वर्षाचं काम चालू आहे MEP कडे, आणि इगल इन्फ्राकडे पण काम चालू आहे। आणि त्यांची बिलं आहेत, त्या चौकशांची ती बिलं पण मी त्यांना शो करू शकतो। आज 5 वर्षाला माझं ते सगळं इक्विपमेंट चालू आहे। आणि कर्ज आहेत, मशीनवर कर्ज आहेत, गाड्यावरही कर्ज आहेत, नवीन गाड्या आहेत, परत हेलिकॉप्टरवर कर्ज आहेत 2 बँकांचं। खाणीतील उत्खनन त्याचबरोबर महामार्ग कामासाठी शासनाकडे भरलेली रॉयल्टी याबाबत पवार यांना विचारलं असता त्यांना कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देता आलेली नाहीत। रॉयल्टीची शासकीय रक्कम, भरलेल्या पावत्या, शासनाच्या परवानगी याची कोणतीही अधिकृत माहिती पवार यांना देता आली नाही।